हे डंगर असे झोपले, हे काट्या कुठे गेले की सगळे काम मलाच करायला लागली. मी माग लागले. अरे कुठे खपणार रे, या इकडे. काय होय मरते काय मथार? काय होय काय सोयरिकीचा निरोप फिरोप आणता की नाही? एवढ्या 30 वर्षाचा नातू झाला. अरे एवढी उतावळी बावळी करू नको, जरा टकडे दाब बाई. पाय नाही रे, तो नरडे दाबा वाटायला. सोयरी काढणं झालं काय नाही. काय होय, काय खुसूर पुसूर करायला? सांगितलं होतं हे तुला की बुवा दिसायला तडपत फाव गाई शेड होई गाई की बुवा हे मथार दिसायला येतच असती म्हणून फाव गाई. अहो राम राम. काय खपी तर म्हातारा आहे बा, माणूस पाहून तोंड फिरवाय. अहो खपी तर नाही हो, तब्येत बरोबर नाही त्याची. काय होतं तुमचं? असं का सोयरिकीसाठी आलो तुम्ही? बापा सोयरी किती आला का? काय अंगावर येते काय? नाही नाही नका काय पाहिजे. काहून इज्जत घालायला पाणी कोणते द्याले? मथारा राम राम घालणं. थांबा सोजो, 5 मिनिटात दुधाचा काळाचे आणतो. दुधाचा काळाचा कोण थांबते बापा, आता माझ्या हातात जर खायला नाही. बस कोणताही असो बसा. बाबा मला जास्त गर्र गर्र फिरवायची आदत नाही. तुझी सोयरी जर पक्की असेल तर पुढे अडकून करायला होतो, नाही तर मी अडकून करायला हवीच नाही. असं कसं बोलायले बाबू? तुमच्या काय पोह्याहून गेलो का मी? तू अडकून लावून गेला नाही रे बापू. मात्र त्या दुकानदाराची 40,000 रुपये उधारी झाली अशी तुझ्यासारख्या सोयऱ्याला आणून खाऊ घालून. मथार गोष्टी काय करायला फिसकून टाकली त्याच्या जवळच बसायला. काय झाले? ए चप्पल कुठे पण आमंत कर, त्या सोयऱ्याची विचारपूस करायलो. बरं ते जाऊ द्या बापू. पोराला जमीन किती येते तुमच्या? बापा तशी आपल्याला 30 एकर जमीन येते, मात्र कुळामध्ये गेलेली आहे. आता कोर्टामध्ये केस चालू आहे, तिथे जेव्हा निकाल लागेल तेव्हा 30ला 30 आपल्यालाच येते. अहो ते कुळातली जमीन कवा निकाल लागल, कवा तुमच्या हिश्याला येईल हे होत नाही बा. आपली सोयरी दिसून झाला मला आता. अरे बापा ऐकून तर घे, 10 वर्ष झालं ते केस चालू आहे. आता 2-3 वर्षामध्ये लागते आपल्या बाजूला निकाल. असं आहे का? निकाल लागते काय 3 वर्षाला? बरं मग ठीक आहे, मग 3 वर्षाला येतो. ओ सोयरी, अहो 4च वर्ष राहिले. थांबा. या मामा पुढ्याची करून देऊ तुला. नाही, तसंच घालता. अरे थांब रे.